मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. अतिवृष्टीमुळे जवळपास 2 ते 3 टप्प्यामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं. त्या अंतर्गत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जे नुकसान भरपाई आहे ती वितरित होईल अशी आस शेतकरी बाळगत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जवळपास दसरा झाला की म्हणजे 3 तारखेपासून जवळपास हा जे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचा जे निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस किंवा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि अगोदर असं सांगण्यात येत होतं की जवळपास 30 सप्टेंबरपासून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल, परंतु तसं झालं नाही मित्रांनो. तर आता 3 तारखेपासून 3 ऑक्टोबरपासून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मदत मिळू शकते याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजचुरीतलं स्वागत आहे कृषी मंडळ चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 2 ते 3 टप्प्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. त्या अंतर्गत शेतकरी जे नुकसान भरपाई आहे ती वितरित होईल. आपण मला वाटते काही 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं की बाबा नुकसान भरपाई वाटप होता दसरा दिवाळी भिडेल. तर तसं झालेलं आहे मित्रांनो. आता जी सोलापूर जिल्ह्यातील नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती दसऱ्याला म्हणा किंवा दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणा ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, अतिवृष्टी बाधित 4,500 कुटुंबियांना मदत तर मिळणारच आहे. ते गावावाईज झालेले आहेत. आता जवळपास पूरग्रस्त 20,000 कुटुंबियांना जीवनावश्यक किट सुद्धा मिळणार आहे आणि 6 तालुक्यातील 92 गावांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. तर हे झालं गावातल्या जे घरकुला म्हणजे जे तुमचं कौटुंबिक जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी. परंतु मित्रांनो, शेती पिकांच्या नुकसानीसाठी जवळपास 8,500 रुपये हेक्टरी एवढी मदत मिळण्याची शक्यता आहे. परंतु एक्झॅक्ट 100% तर 8,500 रुपयांना मदत मिळण्याची काही शक्यता नाही, परंतु सांगण्यात असं येत आहे की 8,500 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत वितरित होईल. तर काही शेतकरी म्हणत आहेत की बुवा आम्हाला 6,000 5,000 वितरित झाले होतील किंवा झाले, परंतु मित्रांनो तेवढी रक्कम आताच सध्या तरी वितरित होण्याचं काही पॉसिबल नाही. जवळपास 8,000 7,000 एवढी रक्कम ही जरा आकडा जास्त वाटत आहे. परंतु आता इतर जिल्ह्यातील माहिती घ्यायची झाली तर इतर जिल्ह्यामध्ये जवळपास 4,000 5,000 रुपये हेक्टरी मदत मिळत आहे. तर त्यालाच कन्सिडर करून जर सोलापूर जिल्ह्यातील नुकसान भरपाईची जी माहिती घ्यायची झाली तर इथे सुद्धा सेम कंडिशन असू शकते. कारण की निधी फारसा काय मोठा उपलब्ध होत नाही आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांना जे वाटत आहे 22,500 हेक्टरी होईल सुद्धा, परंतु फळपीक बागायती इतर पिकांसाठी मोठी रक्कम असणार आहे. परंतु तुमचे जे जिरायती वगैरे जे पिकं घेतलेली आहेत तुम्ही, तर त्या पिकांसाठी जवळपास 8,500 4,000 रुपये या पद्धतीच्या रक्कम वितरित होईल. मागच्या वर्षी जसं 13,600 रुपयांनी प्रति हेक्टरीनं मदत मिळाली होती त्या पद्धतीची मदत यावेळेस मिळणार नाही. तर ही होती छोटीशी माहिती सोलापूर जिल्ह्याविषयी. तुम्ही जर सोलापूर जिल्ह्यातून असाल तर तुमच्या देखील खात्यावर ही रक्कम वितरित झाली असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.